ॲबिलिटी कोणाचा सकाळी अभ्यास होते, कोणाचा संध्याकाळी. अभ्यास केव्हाही करा, अभ्यासाला टाईम नसते राहा. फक्त एकच म्हणणं आहे की निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका. निसर्गाच्या विरुद्ध म्हणजे कसं, मला तरी असं वैयक्तिक वाटते की नाही, रात्री असते झोपासाठी, तुम्ही रात्रीच अभ्यास करा. केव्हा किती दिवस करता तुम्ही, हप्ताभर अभ्यास करता, फक्त जाऊ नका. म्हणजे काय नाही सर सांगत होतं, सर म्हणते तुमचं उद्या याचं पाठांतर आहे, तुमची याच्या ह्या टॉपिकवर टेस्ट आहे, मग तुम्ही काय करता, त्या दुसरंच काहीतरी विषय अजून घेऊन बसता. त्या तेही माहिती ना काय करावं लागते काय नाही. हे व्यक्ती ह्या गोष्टीतून आले आहे. तुम्हाला पहिले सांगितलं का तुम्ही तुमचं जेवढं आहे सगळं 100% सरकारी सोडून द्या. सरचे मार्क भेटत असन, एवढे मार्क भेटत असन पोरायले, तर मग बाकीचे कोण नाही भेटत. तुम्ही कुठं ना कुठं स्वतःचा कमीपणा करता, कुठं ना काही गोष्टी इग्नोर करता, म्हणून तुम्ही मागं राहता, समोर जाते. जसं मी सांगितलं आता सर प्रथम मला वाटते निशांत असा होता, हा तो असं करे तसं करे, पण कसं आहे कहून करे मी काहीतरी वेगळं केलं ना, म्हणजे कहून मी सिरियसली केलं. मला माहिती आहे माझ्या मागं नोकरी लागणं, आपली नोकरी यावर्षी पाहिजे, कोणत्याही वर्षी पाहिजे. आमचा ग्रुप असा होता 3 चौघाचा, आमचं तेच चालू राहा यावर्षी आपल्या 4 जणांच्या जागा पाहिजे. तेव्हा जसं तुमचाही ग्रुप असते नॅचरली, नाही बा आपल्याला लागली पाहिजे, मी आपण दोघं जमलं पाहिजे यावेळेस, आम्ही समजा मित्र झाला आपल्या यावेळेस झालंच पाहिजे. झालं पाहिजे म्हटल्यानं होत नसते. हे सगळ्यात मोठं हे शोकांती काय आपण काय म्हणते त्याला, अंधश्रद्धा आहे. आपल्या मनातले जे राहते ना भावना, नाही निघून झाले पाहिजे होते, तिचं कोणी नाही झालं, याचं कोणी नाही, त्यानं केलं नाही, तुम्ही केलं म्हणून तुम्ही असं नाही म्हणताय. आता मी पण एवढा हुशार नाही आहे. असं प्रॅक्टिस केल्यानं तुम्ही ज्या गोष्टी पाहिजे, मी तुम्हाला म्हटलं ह्या जर तुम्ही दिल्या तुम्हाला नोकरी लागली. तुम्ही जर म्हणा दुसऱ्या ह्याच्यातला मला प्रश्न विचारला आणि मला नाही आला तर मग मी गत झालं, मग नोकरी नाही लागायला पाहिजे असं असते काय. सिलेबसमधला प्रश्न विचार मी उत्तर देतो, तू जर म्हणशील की नाही ह्याच्यातलं विचार त्याच्यातलं विचार, बाहेर ते कोणालाच नसते येत ना. प्रत्येकजण परफेक्ट राहत असते का, प्रयत्न करते परफेक्ट बनायचा. तुम्ही पण प्रयत्न करा, सुरुवात केली आहे सगळं आहे. तुम्ही तुमचा अजून टाईम कोणाला गेला नाही. सगळे जर तुम्ही म्हणजे एज तुमचं फ्रेशरच आहे, तुम्ही असं म्हटलं चालते. आणि तुम्ही एवढं एकदम मोठी तुमच्याकडे टाईम आहे. तुम्ही त्यांचा अभ्यास अजूनही सांगतो खरोखर, अजूनही परीक्षेची तारीख आली नाही आहे, कायचंच काही नाही आहे भरतीचं सध्या. तुम्ही कोणी अभ्यासही नसून करत ना, इमानदारी सांगतो अभ्यास करा, आतापासून चालू करून द्या. अजून टाईम आहे आपल्याला 6-7 महिने अजून पेपरले तुमच्याजवळ प्रोसेस होईन सर्व, पण पेपरले अजून 3-4 महिने तरी जवळपास, कारण 2 महिने अजून ॲडच नाही आहे. पुढच्या महिन्यात येतो म्हटलं अजून 2 महिन्यात पेपर, 3-4 महिन्यात बऱ्यापैकी कव्हर होते तुमचा सिलेबस. पण तुम्ही केला तुमच्यावर डिपेंड करते का तुम्ही किती यानं करता बा, नाही का. सिरियसनेस असते ना एक गोष्टीची. आता जरी सुरुवात केली थोडं जरी केलं ना तरी होते, नाही का. म्हणजे सरनं सांगितलं आता क्लास झाला, तुमच्या क्लासमध्ये टॉपिक होतच असं, तुमचं काम काय आहे घरी जाणे, सरनं टॉपिक केलेलं रिव्हिजन करणे. इमानदारीने रिव्हिजन करा, नाही समजलं अजून रिव्हिजन करा, डिस्कशन करा, नाही समजत तर मैत्रीण आहे, तुम्ही रूम पार्टनर आहे सगळेजण, एकामेकाला विचारा का रे बा सरनं सांगितलं होतं सांग, म्हणजे आम्ही डिस्कशन करू नये. आम्हाला म्हणजे डिस्कशनचा पण खूप फायदा होते, पण ते कसं करता ते तुमच्यावर आहे. तुम्ही म्हणा आम्ही डिस्कशनला आल्या चौघीजणी रूमवर, आणि आम्ही 2 शब्द बोललो आणि बाकीचा आमचा विषय केला, तिनं असं म्हटलं त्यानं तसं म्हटलं, तुला माहिती आहे काय. ते तुमच्यावर असते कंट्रोल का आपण कोणत्या लेवलचं डिस्कशन करतो. आम्ही पण डिस्कशन करू नये, आम्ही प्रॉपर डिस्कशन केलं, त्याचा आम्हाला फायदा झाला. फक्त कसं काही गोष्टीमुळे आमचं ते समोर कंटिन्यू नाही झालं, पण फायदा होते. तुम्हाला एक विषय काय असे असते, जसं आपण गोष्टीने आपलं पॉईंट क्लिअर करतो, तसं डिस्कशन एक चांगलं माध्यम आहे. तुम्ही काय करता, सर सांगते 1 घंटा करा, हे आज काय झालं म्हणजे, किंवा कार्यमित्र आपण हे केलं ते केलं, डिस्कशन करा, टॉपिक क्लिअर होऊन जाते. 2-3 दिवस अभ्यास करा, रिव्हिजन करा. 3-4 दिवस म्हणजे 3ऱ्या किंवा 14च्या डबल जेवढं आपल्याला हप्त्याभरात शिकवलं त्याची रिव्हिजन करा, म्हणजे तुमचं रेग्युलरी एज्युकेशन हे चालू होऊन जाते शिकवलेलं, आणि मागची पण तुमची रिव्हिजन होते. नाही तर मग कसं आहे, क्लास लावला आता 2 महिन्या पहिले, मग आता आपलं चालू आहे 3-4 टॉपिक होऊनही गेले, आपल्याला विचारलं दुसरा टॉपिक बोललं तर आठवत नाही सर काही. आता सिलेबस झालं नाही शिकवलं, काहून नाही आठवत. बेसिक टॉपिक तुम्हाला आठवत नसन, तुम्हाला समोरचे टॉपिक येते, मागचे प्रश्न विचारले तर मागं तुम्ही खंडेच पडता. हे माझी चुकी होती, मी सांगतो, मी पण त्याच्यातूनच गेलो. मी असं म्हणत नाही, मी काय सांगू राहिलो, ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही नका करू. मला एवढा टाईम लागला, तुम्हाला तेवढा टाईम नाही लागणार. कसं असते, पेपर प्रॅक्टिस करा. सरांनी सांगितलं मार्गदर्शन म्हणजे कसं, अभ्यासाच्या बाबतीत ते तुम्हाला सांगितलं. मी काय करायचो, पोलीस भरती हे अभ्यास असते, फक्त पुस्तकं वाचणं, इम्प्रेशन मारासाठी उत्तर हातवर करून, म्हणजे कसं आधीच राहते ना कोणी आपल्या त्यातले काही हुशार असं, पहिलेच मस्त अभ्यास करून घेते क्लासमध्ये जाऊन, हा सर हे उत्तर सांगतेस ना असे, म्हणजे ते तसे ह्या गोष्टी मॅटर नाही करत. तुम्ही उत्तरं द्या, सगळं करा, पण कसं इमानदारीनं, म्हणजे पेपरची काय म्हणते गेली. आणि एक महत्त्वाचं सांगतो, करायचं असेल तर करा, अभ्यास करायचा तर करा, तुम्हाला कोणीच विचारणार नाही आहे. जर तुम्हाला नोकरी राहणार नाही तर तुमची बॅकअप प्लॅन असो, प्रत्येकाचे राहते, ते मॅटर नाही करत. पण तुम्ही तर आता प्रयत्न करू राहिले ना, तर प्रयत्न असा करा, मोबाईल कसा पाहतो आपण इमानदारीनं 100% देतो, व्हिडिओ 100% लक्षात राहते, पण तुमचा अभ्यासाचं कोण नाही राहत.
जेवढं तुम्ही स्वतःला विचारा, जेवढं आपण इमानदारीनं व्हिडिओ पाहतो, जेवढ्या इमानदारी पिक्चर पाहतो, तेवढ्या इमानदारी आपण अभ्यास तरी करतो का? मी सांगतो नाही करत, मीच स्वतः सांगतो. कोणीच नाही करत अभ्यास इमानदारीनं. जो जर आपल्यात पेशन्स, आपण जर फ्युचरचा जर विचार केला की इथून 2 वर्षांना आज आपल्याला स्वतःला कुठं पाहायचं आहे, तर मग तेव्हा कुठं ते समजते की नाही मोबाईल बंद करा असं मी म्हणणार नाही. ते एकदम ओव्हर मोटिवेशन होऊन जाईल. जे यूट्यूबवर सांगते ना, यूट्यूब मोबाईल सोडा, कोणासोबत कॉन्टॅक्ट तोडा, सगळंच करा, सर्वच नॅचरल आहे. फक्त तुम्ही जेवढं मोठे समजताय क्षेत्रात, नाही एकदमच कठीण आहे, ते कठीण नाही आहे. शाळेतले एवढे मोठे तुम्ही अभ्यास केले, पहिलीपासून 12वीपर्यंत पास झाले ना, नापास झाले काय? तेच हे आहे. फक्त याच्यात काय सगळं एकाच घंट्यात आहे. त्याच्यात प्रत्येक तुम्हाला तुमच्या दिमागाच्या हिशोबानं प्रत्येक 2-2 तासाचा तुमचा पेपर राहत होता प्रत्येक दिवशी, 12वीचे पेपर समजा. आता कसं झालं आहे, सगळं ओव्हरऑल नॉलेज जे आहे तुमचं वर्षभराचं, हे तुम्हाला एकाच घंट्यात सगळं तुमचं 1.5 घंट्यात तुमचा तुम्हाला कार्यक्रम करावा लागते. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी लेवल करायला लागेल. तुम्हाला वर्ष आहे, तिथे 6 महिन्याने एक्झाम होते, इथे एका वर्षातून एक एक्झाम आहे, 8 महिन्याने एक एक्झाम. तेवढा टाईम पिरेशन ठीक आहे. तुम्ही पहिले सिलेबस तर कम्प्लीट करा. सिलेबस आपला खरंच कम्प्लीट आहे काय? आपण कुठं आपला कोणतं टॉपिक इनकम्प्लीट आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या टॉपिकवर करत. आता जसं माझा मॅथमॅटिक्स होता, तुम्हाला मॅथमॅटिक्स आहेच नाही वाटते वनरक्षवाले, पण बाकी पोलीस भरती आलेले तर आहेच ना, सोबत तर घेऊन करायच लागणार आहे ना. मग मॅथमॅटिक्स जमत नाही तर मग मॅथमॅटिक्स घेऊन बस. तुम्हाला सांगतो, तुमचे जे वीक सब्जेक्ट आहे ते तुम्ही पहिले त्याला जास्त टाईम द्या. जे तुमचे झालेले आहे किंवा जे क्लासमध्ये होते त्याला रिव्हिजन करा. तुमचं दोन्ही सोबत होऊन झालं ना. सिलेबस तुमचं UPSCच्या लेवलचा नाही आहे, MPSC लेवलचा नाही आहे. आपलं काय साधं आहे, होते ना सगळ्याच करून होते. फक्त विषय काय करणे. आपण करतो काय, 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी जैसे थे कसे तरी दिवस चालू आहे. मग येते परीक्षा, मग म्हणते मी रात्रभर करतो, काय करून काय नाही. मग आपलं दिमागच पाणी सुटून जाते एकदम. आता काय करू, आता टाईम झाला आता पेपर. तसं होते ना, वेळेवर फलित येते ना. आतापासून थोडं चालू केलं तर तुमचं पेपरपर्यंत तुमची लेवल बाकीच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही खूप समोर जाता. मला अनुभव आहे. आमची टीम गेली होती दिवसासाठी टेस्टसाठी. आमचे पोरं सगळ्याच्या समोर बक्षिसे आणली होती. आपण काय सर दोघं तिघांना कामात तिकडे बाहेर गावी गेलो होतो. पण ते आता मी म्हणत नाही लागला असं तिची कंडिशन आहे. पण असं सांगतो का आपण सगळ्यापेक्षा असतो, आपल्यात क्वालिटी असते, पण आपण काय करतो स्वतःला कमी समजतो. नाही भीम काय त्याच्याकडे पाहूनच त्याला वेस्ट करतो. साला ह्या तर खतरनाक दिसून राहिला, त्याचे पायाची कट दिसून राहिले, बॉडीची शेप दिसून राहिली, ती पोरगी बाय कम फिट दिसून राहिली. आपण तिले कसं मागं टाकून काय आपण तिथं स्वतःला कमी समजून देतो. पण तसं नसते राहत. आपण जर वर्षभर प्रॅक्टिस केली, आपल्याला कोणीच मागं आणत नाही. आता मी नागपूर सिटीला फॉर्म भरला. नागपूर शहरमध्ये सहसा कोणाची हिंमत होत नाही. माझी हिंमत नव्हती, पण मला थोडं माहिती आहे मला 4-5 मार्काचा फायदा होणार आहे. कारण माझे वडील रिटायर झाले आहे, तर त्यांना मला थोडं सर्टिफिकेट मिळते. मला ही माहिती आहे की जनरल कोटापेक्षा 4-5 मार्क आपल्याला कमी भेटले तर आपण लागू शकतो बा. म्हणून मी तिथे रिस्क घेतली. पण तिथली ग्राउंडची कंडिशन अशी आहे, सगळ्यात चांगलं ग्राउंड तिथचं होतं. कारण 1600 मीटरसाठी 4 राऊंड मारा लागते. तिथं कसं होतं, सरळच रोड होता. त्याच्यानं कसं झालं, आपल्याला माहिती आहे ना, आपण इकडे खडतं याच्यात हे ग्राउंड पाहायला किती बोगस ग्राउंड आहे. सो मी सांगतो, कारण आपल्याला ग्राउंड आहे नाही, पण आम्ही याच्यावर प्रॅक्टिस केली म्हणून मी तिथं 47चं ग्राउंड मारलं. तिथच्या नागपूर शहरमध्ये सर फक्त 6 का 7 जण आहे, हे फक्त 47 मार्क आहे. एवढे पोरांना फॉर्म भरला होता, फक्त 7 जण. आणि 5-6 जण फक्त जे आर्मीवाले असते ना, आर्मीवाल्याला काहीतरी असते कन्सेशन मार्क्सचं, तर त्याला 50 पैकी 50 वाले आहे ते. पण नॅचरली पोरं 50 पैकी 50 वाले राहत नाही. मोजकेच राहते, जे एक्सपर्ट राहते ते 3-4 जण राहते, बाकीचे सर्व 47 वाले राहते. 47 वाले पण 5-7 जण होतो आम्ही तिथे, त्याच्यात मी होतोय. ठीक आहे, म्हणजे विचार करा तुम्ही. आपल्याला जर ग्राउंडमध्ये फायदा झाला, मला ग्राउंडचाच फायदा झाला. आता जो पेपर झाला आमचा एकदम बोगस माझ्यासाठी तरी. कारण मला पुणे सिटीला मी फॉर्म भरला ड्रायव्हरचा, तर मला तिकडे 83 मार्क आहे. आणि इकडे तर फक्त 68 मार्क भेटले. 68 मार्क भेटले कारण तिच्या पेपरची लेवल तुम्ही जर बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल का तिचा पेपर, तिथली लेवल किती टफ होती. मला कमी भेटले का, सर्वच्या सर्व कट ऑफ तिथे घसरले. जो 133 वर लागणारा कट ऑफ होता 123 वर लागला ओबीसीचा. आमचा कट ऑफ तर नॉर्मली राहतेच 5-6 मार्क कमी, आमचा ते विशेष नाही, कशातही बसते. पण विषय असे आहे का लेवल तुम्ही जो अभ्यास करता तो इनच काय ते तुम्हाला माहिती राहते का. पण ग्राउंडचा विषय कसा असते माहिती आहे आपल्याला. काय 17 मिनिटात 5 किलोमीटर माराच लागते. 1600 5-10 टाईम आहे. गोळाही आहे पोलीस भरतीचा, 100 मीटरही आहे. हे आपल्या हातात आहे ना, हे आपण करू शकतो. आपल्याला सांगणारही आहे ते, म्हणजे फुकटच सांगणार आहे, पैसेही नाही आहे इथं. मग तुम्ही करा ना तेवढं, जर तुम्हाला भेटून राहिलं असं. बिचारे पोरं तिकडे बाहेर जाऊन, पुण्यातली कंडिशन सांगतो,
मी पुण्यावरून आलो होतो प्रॅक्टिससाठी 23च्या भरतीच्या. मी तेव्हा पोलीस भरती नव्हतो करत, माझे क्लासेस होते तिकडे, पण फॉर्म तर भरलाच होता ना. चला बा देऊन बघा, तेच अमरावतीच्या कंडिशनच्या वेळेस 8 दिवसच प्रॅक्टिस केली, टाईमच नाही भेटला. मला वाटलं होऊन जाईल बरापैकी. तिथे गेला टाईम कुठं 8.5 मिनिटं आला तर 1600. 8.5 मिनिटं म्हणजे काहीच नाही. चला बा 24 मार्क घेतले, घरी आलो. काय कामाचे 24 मार्क, क्वालिफाय पण नाही होत त्याच्या. मग नंतर मग समजलं ना की नाही, ग्राउंडचे मार्क जर आपल्याला चांगले आपल्या हातात आहे, ग्राउंड जर आपण इमानदारीनं केलं, पेपरमध्ये 2-3 मार्क जरी तुम्हाला कमी भेटले, तुम्हाला ग्राउंडचा फायदा होता. आपल्याला माहिती आहे ना ग्राउंड आपण करू शकतो. ग्राउंडचा विषय आहे ताकदीवर आणि अभ्यासाचा विषय आहे दिमागावर. आता हे प्रश्न कोणत्या अँगलनं काढते हे तुम्हाला माहिती आहे का? पण ग्राउंड तर माहिती आहे ना, ग्राउंडचे प्रश्न बदलले काय, तेच इव्हेंट आहे. हे इव्हेंट तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर त्या इव्हेंटसाठी जर प्रॅक्टिस केली, तुम्ही बनवू शकता ना त्या गोष्टी. मार्गदर्शन तुम्हाला टेन्शनच नाही पण मला खूप स्ट्रगल आहे, युट्यूबवर व्हिडिओ पाहायला कसं करा. सर आहे ना, सरला विचारा ना. मी तर सरला सगळ्याच गोष्टी विचारल्या, सर कसं करू, काय करू, हे सांगू. सर पुढच्या वेळेस एवढा टाईम देतो तुम्हाला. म्हटलं होतं सर तुम्हाला ॲटिट्यूड ठेवा एक का नाही. आता माझा एवढा टाईम आला, याच्यापेक्षा जास्त बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. स्वतःसोबत कॉम्पिटिशन करा. मित्र आहे, आमची कॉम्पिटिशन राहत होती. हां तू एवढा मारला ना टाईम, भेट पुढच्या वेळेस, भेट पुढच्या वेळेस. तुम्ही करा, तू एवढा मारतो ना, चल थांब भेट मला पुढच्या वेळेस, म्हणतोच ना आपण. तुम्ही स्वतः कॉम्पिटिशन करा. कॉम्पिटिशनमध्ये कसं असते, आपली लेवल कशी वाढते आपल्याला समजत नाही. आपला उद्देश काय, नोकरी घेणे, काय मार्क वाढवणे. मार्क कसे वाढते, कोणत्या पद्धतीने वाढते, हे सगळं आपल्या हातात असते. नाही मग ते समोर आहे, मग मी त्याच्यात कॉम्पिटिशन नाही करत, मी फक्त प्रॅक्टिसच करतो. प्रॅक्टिस करणं म्हणजे काय असते, फक्त अभ्यास करणं. जसं तुम्ही जर पेपर प्रॅक्टिस जशी तशीच टेस्टही असते नाही फिजिकलची. फिजिकलच्या जेवढा टेस्ट द्या, आता तर नसनच समजा प्रॅक्टिसच चालू आहे तुमची, समोर चालून जेव्हा तुमची टेस्ट होईल त्या टेस्ट द्यायचं. हां टेस्ट आहे. टेस्टमध्ये तुम्ही असं समजा का आपली हे शेवटची भरती आहे. शेवटची भरती आहे म्हणजे कसं, जे ओरिजिनल जी भरती असते हेच इव्हेंट इथे घेते ना. फक्त का जागा बदलते आणि फक्त असं वाटते समाधान राहते की आपले माणसं आहे इथं. तिथं कोणीच नाही तुम्हाला विचारा. तिथं 3 मार्क्स देणार होतो ना, तेच इथे एवढं बेस्ट द्यायचा प्रयत्न करा. आणि काय काम कोणतं करा. मी मागच्या वेळेस कुठं चुकली, कुठं चुकलो, आता मी याच्यावर काय, ज्या गोष्टी वीक पॉईंट आहे त्याच्यावर मी काय काम करू शकतो आणि काय त्याच्यावर करायला पाहिजे हे सरले विचारा. म्हणजे सर सांगतेच तुम्हाला, नाही तू इथे चुकला, ह्या गोष्टीत फोकस कर. सर सांगते ना, तुम्ही विचारणारच नाही. झाले भेटले पुढच्या वेळेस पाहू. पुढच्या वेळेस कधीच येत नसते. जे आपण म्हणतो ना उद्या करू उद्या कधीच येत नसते. हे माझ्यासाठी लागू आहे. मी एवढा मोठा झालो नाही का मी भरपूर समोर गेलो आहे, चांगला लाखो कमवून तुम्हाला मार्गदर्शन करू राहिलो असं नाही. आपण सगळे सारखंच आहोत. फक्त आपलं माझं म्हणणं एकच आहे का आपण ज्या गोष्टी आपल्यात आहे त्या स्वतःला ओळखत नाही का आपल्यात क्वालिटी आहे बा म्हणून ती, बरोबर नाही का. आपल्याला ते करावंच लागेल. म्हणजे आपण स्वतःला कमी समजतो. आपला विषय फक्त आज चालू आहे कम्पॅरिझनमध्ये. आपण एका गावात आहे, हे ह्या गावावरून आली, ह्या गावावरून आला, मी याच्यापेक्षा 2 मार्क जास्त घेतो. मी 2 नाही 10 मार्काची लीड घेऊन समोर चालला जाय, संपला विषय. कारण तू इथंच नाही आहे ना, पूर्ण महाराष्ट्र आहे तुमच्यासोबत. महाराष्ट्रात जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या पोरांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असं, बरोबर नाही, तुम्हाला तुमची लेवल बनवावंच लागेल ना. येऊ द्या किती काही. मग तो असंच म्हणू शकतो आपण माया अकॅडमीतून हुशार आहे, तिकडे गेल्यावर काहीच नाही आहे, असंही होते ना. भरपूर जणांसोबत झालं आहे असं. इथंच कॉम्पिटिशन करून समोरच्या विचारानं तुम्ही अभ्यास करा. जर मुलं इथं एकामेकाला पाहून जर अभ्यास करणं चांगलीच गोष्ट आहे ना. नाही बा ह्याला एवढे मार्क भेटले तर मलाही भेटले पाहिजे. 2 मार्क जरी वाढले त्याचे, फायदा कोणाचा आहे, तुमचाच फायदा आहे ना. फक्त तुम्ही काय करा, चुकावर तुमचं काम करा. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, पेपर प्रॅक्टिस केली पाहिजे, अभ्यास रेग्युलर राहायला पाहिजे. महत्त्वाचा विषय रेग्युलर म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड असते का तुम्ही किती यांना अंमलात आणता. तुम्ही सगळेजण बाहेर करून आल्या बऱ्यापैकी, नवीन केले गावात किती दिसत नाही. तुम्ही बाहेर करून आले कशासाठी, अभ्यासाला जास्त वेळ भेटला पाहिजे, घरचं डिस्टर्बन्स नसलं पाहिजे आणि प्रॉपर इथं अकॅडमीत आली तर अकॅडमीच्याच गोष्टी केल्या पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त अकॅडमीतल्याच गोष्टी करा, 24 घंटे अभ्यासाच्या गोष्टी करा. तुम्ही फ्री फ्रँक राहा. फक्त तुमचं कर्तव्य जे आहे, तुमच्या घरचे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पाठवलं त्या गोष्टी करा. इथं येऊन काय होते, आपण रूमवर राहतो, अरे तिचं काय झालं, अरे त्याचं काय झालं, आपण कागद ही कुठं आहे, ती अशीच करते तशीच करते. आपला टाइमपास फक्त याच्यातच होते. मी अनुभवून सांगतो, आम्ही अशाच गोष्टी करत